धन्यवाद स्वामीजी. माझ्या देवा, आम्ही कधीच तुला सोडू नये परमेश्वर. तुझ्याशी प्रत्येक क्षणी विश्वास उभे राहण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. हो माझ्या देवा, जसं योग शेवटपर्यंत तुझ्याशी विश्वास उभे राहिला. जे देवाने दिलं देवानेच नेलं, या विश्वासाने तो जगला. त्याच विश्वासाने चालण्यासाठी तू आम्हाला सहायता केली. सर्व परिस्थितीत तुझ्याशी विश्वास राहण्यासाठी कृपा दिली. धन्यवाद. तुझ्या जिवंत लक्षणाबद्दल तुझे आभार मानतो. केवळ ऐकणारे नाही, पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गोड सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. ठीक आहे, यावेळेस आपण दुसऱ्या सेशनकडे जाऊ. एक छोटीशी प्रार्थना करू आणि आपण वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो. परत एकदा तू आम्हाला ही संधी दिली की आम्ही तुझ्या चरणी यावं आणि प्रभू तुझे वाणी आम्ही ऐकावी, तुझं वचन आम्ही ऐकावं आणि समजून घ्यावं. मी प्रार्थना करतो, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. पिता, मजवर दया कर. पवित्र आत्म्याने मला नियंत्रित कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या आत्म्याने प्रेरित असू दे आणि तुझी योजना पूर्ण होऊ दे. आणि परमेश्वरा, तुझं वचन जे कार्य केल्याशिवाय परत येत नाही, मी प्रार्थना करतो तेच जिवंत वचन तू मला दे.
आणि तू आम्हा प्रत्येकाशी बोल आणि ते कार्य केल्याशिवाय परत येऊ नकोस. सर्व गौरव तुला म्हणू दे. आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. परत एकदा आपण आपल्या वचनाकडे येऊ. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचू. फसू नका. वचन म्हणतं फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. आमेन. प्रभूचं वचन म्हणतं फसू नका आणि देवाचा उपवास होणार नाही. परमेश्वराची थट्टा होणार नाही. तर मनुष्य जे पेरेल ना त्याच त्याला काय मिळेल? फळ मिळेल. योना आता जे पेरतोय ना पुढे त्याच त्याला फळ भेटणार आहे. समजतंय तुम्हाला? मग आपण योनाबद्दल बघतोय की योनाने देवाला फसवण्याचा प्रयत्न केला, देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, देवाची आज्ञा अवमानण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे काय होतंय ते आपण पाहतोय. आपण परत एकदा योनाचं पुस्तक काढू. 1 अध्याय आणि 1 वचनापासून परत वाचू आपण. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराची दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. आता योना तार्शिशास पळून जायला निघाला का? कारण तो देवाला ओळखत नाही. आपण पहिल्या सेशन मध्ये पाहिलं की देवाची ओळख त्याला अजून झालेलीच नाही. त्याला असं वाटलं मी तार्शिशला गेलो तर देव कदाचित पाहणार नाही आणि देवाला मी सापडणार नाही. हे योनाचं मत होतं, हे योनाचे विचार होते. पण मग पुढे काय झालं आपण वाचू. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे प्रवास भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. आता परमेश्वराच्या दृष्टी आड जाण्यासाठी तो त्या तार्शिशच्या जहाजात जाऊन बसला असं देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं. आता पुढे वाचा. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. आता बायबल असं म्हणतं ज्या वेळेस तो ज्या जहाजामध्ये बसला आणि ते जहाज जे आहे ते तार्शिशकडे जाऊ लागलं तर परमेश्वराचं वचन म्हणतं परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. नीट लक्ष द्या. जेव्हा आपण देवाची इच्छा आणि देवाची योजना सोडून आपल्या मनाप्रमाणे जगायला लागतो ना त्यावेळेस परमेश्वर असंच संकट आपल्या जीवनामध्ये आणतो की जेणेकरून आपण जिकडे चाललेलो आहे ना तिकडे आपण जाऊ नाही. जी देवाची इच्छा नाहीये, जी देवाची योजना नाहीये. बायबल असं म्हणतं की तो त्या जहाजात बसला आणि जसं ते जहाज जायला लागलं परमेश्वराने एक प्रचंड वायू त्या ठिकाणी समुद्रामध्ये सोडला. हालेलुया. हा वायू कशासाठी होता? योनाला घेऊन जाण्यासाठी का अडवण्यासाठी? बोला कशासाठी? बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला अडवू इच्छितो की तू हे करू नको, तू हे पाप करू नको. देवाची अपेक्षा असते की तू पळू नको माझ्यापासून. मग परमेश्वरापासून जेव्हा आपण पळायला लागतो ना तर देव आपल्याला अडवण्याचा प्रयत्न करतो की नको पळू, कारण ते तुझ्यासाठी नाहीये. लक्षात घ्या. योना पळत होता तर देव त्याला अडवण्यासाठी परमेश्वराने वायू सोडला. पुढे वाचा आता. आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. की जहाज फुटण्याच्या लागास आले. एवढं तुफान त्या ठिकाणी सुरू झालं. आता पुढे खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. आता नीट लक्ष द्या. खलाशी जे जहाज चालवणारे आहेत ते घाबरले आणि त्यांच्या देवाचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. त्यांनी जहाजाला हलकं करण्यासाठी माल समुद्रात काय केला? मला सांगा जहाज का हलकं करतायत? ते कशासाठी हलकं केलं जातं जहाज? की ते बुडायला नको. बोला बुडायला. तुम्हाला माहिती त्या खलाशांना बिचारांना माहिती नव्हतं ना की त्या जहाजामध्ये सगळ्यात जड व्यक्ती बसलेला आहे. कोण? योना. तुम्ही पोते फेकाल, तुम्ही माल फेकाल, पण या जड व्यक्तीचं काय जो तळाशी जाऊन बसलेला आहे? तुम्हाला माहिती का या जगाला आणि जहाजाला माल जड झालेला नव्हता, योना जड झालेला होता. एक पापात पडलेला व्यक्ती जो असतो ना तो प्रत्येकाला जड होतो. तो त्या घराला जड होऊन जातो, तो परिवाराला जड होतो, तो त्याच्या नातेवाईकांना जड होतो, तो समाजाला जड होतो, तो सगळ्या जगाला जड होऊन जातो. कोण? पापात. बोला कोण? त्या बिचाऱ्या खलाशांना नव्हतं माहिती ना. त्यांना वाटायचं जड काय पोते, तर ते पोते उचलून फेकायला लागले. जड काय दुसरा जड माल आहे तर ते उचलून फेकायला लागले. त्यांना माहिती नाही सगळ्यात जड वस्तू जहाजाच्या तळाशी झोपलेली. कोण? हालेलुया. पापात पडलेला व्यक्ती ना सगळ्यात जड असतो. लक्षात घ्या की जो स्वतः तर बुडतोच बुडतो, दुसऱ्याला पण घेऊन बुडतो. समजतंय का? त्यांना भीती होती की हे जहाज बुडेल, कारण जड वस्तू आहे जहाजामध्ये. आणि म्हणून त्यांना वाटलं की जर ह्या वस्तू आम्ही फेकल्या ना तर कदाचित जहाज हलकं होईल आणि बुडणार नाही. म्हणून ती काळजीने त्या वस्तू फेकायला लागले. नीट लक्ष द्या.
पण तुम्हाला माहिती का, एवढं करून सुद्धा जहाज बुडतच होतं. एवढं करून सुद्धा संकट कमी झालं का? नाही. धोका कमी झाला का? नाही. कारण विषय तोच आहे, लक्षात घ्या. ते जहाज बुडवायला निर्जीव वस्तू कारणीभूत नव्हत्या. ते जहाज बुडवायला हा जिवंत व्यक्ती जो पापात पडलेला आहे ना, तो कारणीभूत होता. हालेलुया. जहाज केव्हा नाही बुडलं माहिती का तुम्हाला? जेव्हा त्यांनी त्या जहाजातून कोणाला बाहेर फेकलं. कोणाला बाहेर फेकलं? सगळ्यात जड कोण होता मग? नीट लक्ष द्या. आज बऱ्याचदा एखादा व्यक्ती जो देवामध्ये आहे, पण जेव्हा तो देवापासून दूर जातो ना, देवापासून पळायचा प्रयत्न करतो ना, तुम्हाला माहिती तेच पाप तुमच्या सगळ्या परिवाराला बुडवायला त्या ठिकाणी कारणीभूत होतं. तुमच्या व्यवसायाला बुडवायला कारणीभूत होतं. तुमच्या सगळ्या कामांना बुडवायला कारणीभूत होतं. तुम्ही जेही कराल त्या सगळ्या गोष्टींना बुडवायला ते पाप कारणीभूत होतं. एक पाप तुम्हाला एवढं जड करून टाकतं की तुम्ही बुडायला लागता. एक पाप मनुष्याला एवढं जड करतं ना की तुमच्यामुळे सगळा परिवार धोक्यामध्ये येऊन जातो. समजतंय का मी काय सांगतो? हे पाप फार भयानक आहे. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त ह्या जगात त्याच्यासाठी आला. त्याला माहिती होतं माणसाकडे ताकद आहे, तो सगळं काही उचलू शकतो, पाप नाही उचलू शकत कोणाचं. समजतंय का? मनुष्य सगळं उचलू शकतो, दुसऱ्याचं प्रत्येक ओझं उचलू शकतो, पण तुम्हाला माहिती कोणताच मनुष्य एक गोष्ट नाही उचलू शकत. ते काय आहे? पाप. मी कोणाचंच पाप नाही उचलू शकत, कारण माझ्यामध्ये तेवढी ताकदच नाही, कारण पापाचं ओझच तेवढं आहे. हालेलुया. इतकं ओझं आहे ना पापाचं की जे कोणाच्यानेच पेलवलं जात नाही, कोणाच्यालाच उचललं जात नाही. म्हणून देवाला माहिती होतं हे मीच उचलू शकतो, मीच उचलू शकतो. म्हणून देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठवलं. का? काय उचलण्यासाठी? पाप. तुला काय उचलण्यासाठी? जे कोणाच्यानेच उचललं जात नाही. जगामध्ये खूप येऊन गेले, आले आणि गेले. तुम्हाला माहिती त्यांनी सगळं केलं. लोकांचं दुःख उचललं, लोकांचा त्रास उचलला, लोकांच्या चिंता, लोकांच्या निराशा उचलल्या, लोकांचे आजार उचलले असतील. पण मी तुम्हाला सांगतो, लोकांचं पाप उचलणारा कोणीच नाही आला या जगात येशू सोडून. हालेलुया. येशू शिवाय कोणीच नाहीये ज्यांनी या जगामध्ये पाप उचलण्याचे त्या ठिकाणी हिंमत दाखवली. हालेलुया. नीट लक्ष द्या. या पूर्ण जगतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एकमात्र असा आहे की जो देवाने त्याला पाप उचलण्यासाठी जगात पाठवलं होतं, जे कोणाच्यानेच शक्य झालं. मोशे आला, पाप उचलू नाही शकला. अब्राहमाला पाठवलं, तो उचलू नाही शकला. एलियाने उचलू शकला. एलिशा, अनेक संदेश, अनेक महावीर, अनेक महापुरुष या जगामध्ये आले आणि गेले. लोकांना पापाविषयी शिकवून गेले, पण पाप उचलू शकले नाही. म्हणून देवाने शेवटी एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. जा आणि काय कर? लोकांचं पाप उचलून घे. आणि येशू आला आणि त्याने तुमच्या आणि माझे पाप उचलले. आमेन. कारण हे असं ओझं आहे ना जे सगळ्या जगाला डुबवतं. समजते का? हे एक असं ओझं आहे जे सगळ्या जगाला बुडवून टाकतं. मला एक सांगा ना, नोहाच्या काळामध्ये माणसाला कोणी बुडवलं? कोणी बुडवलं मनुष्याला? नोहाच्या काळात पाण्याने नाही बुडवलं माणसाला, पापाने बुडवलं. पाप नसतं तर बुडले असते का? पाप नसतं तर नाश झाला असता का? नाही. सदोम आणि गमोरामध्ये कोणी जाळलं? सदोम आणि गमोराला देवाने नाही जाळलं, पापाने जाळलं. लक्षात घ्या. पाप बुडवतं, पाप नाश करतं. आणि म्हणून तुम्हाला माहिती का, त्या जहाजामध्ये ना योना काय होता? पाप घेऊन बसलेला होता देवाच्या विरोधात. आणि म्हणून ना त्या बिचाऱ्या खलाशांना वाटायचं की मालामुळे जड झालेलं. नाही नाही नाही, जहाज मालामुळे जड नव्हतं, योनामुळे जड झालेलं होतं. आणि त्या योनामुळे ते जहाज काय होत होतं? डुबत होतं. हालेलुया. आज आत्मपरीक्षण करा. जर आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये एखादी परिस्थिती जर उद्भवत असेल ना, तर मला असं वाटतं ना, याला कारणीभूत तो व्यक्ती आहे जो देवापासून पळायचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती त्या परिवारासाठी जडून जातो. एक व्यक्ती जरी असला ना तसा, जो तळाशी झोपलेला आहे, योना. नीट लक्ष द्या. तो तळाशी, वाचा बरं ते वचन, परत वाचा. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला. योना झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे. कुठं झोपलेला आहे? जहाजाच्या तळाशी जाऊन. लक्षात घ्या. पण लक्षात घ्या, जो तळाशी आहे, ज्याच्याकडे नजर बी नाही जाते, तोच सगळ्यात जड आहे. लक्षात घ्या. बऱ्याचदा आज आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे की जर माझा परिवार आशीर्वादित होत नसेल ना, तर नेमकं जड कोण आहे की जो माझ्या परिवाराला बुडवतोय ना, त्याच्याकडे लक्ष द्या. समजतंय का? एक व्यक्ती जरी असला ना घरामध्ये, एक व्यक्ती, तरी सुद्धा तुमचं जहाज बुडायला लागतं. कारण पाप जे आहे ना, त्या सगळ्या जहाजाला जड करून टाकतं.
समजतंय का? मग तुमचा प्रवास चांगला होणार, सुखाचा होणार. मी तुम्हाला खरं सांगतो, पूर्ण परिवारासाठी प्रार्थना करा. आमेन. मी आणि माझी पत्नी सेवेमध्ये घरातून निघताना एक गोष्ट आम्ही कधीच विसरत नाही, ती काय? प्रार्थना. बोला काय? प्रार्थना. आम्ही आमच्यासाठी नाही, आमच्या परिवारासाठी प्रार्थना करतो की हे देवा, आम्ही तुझ्या सेवेसाठी चाललोय ना, या परिवाराला तू सांभाळ. आमेन. तू त्यांच्या सोबत राहा, तू त्यांची काळजी घ्या. हे मला एका देवाच्या दासाने शिकवलं होतं अनेक वर्षांपूर्वी. त्याने मला सांगितलं होतं, आमच्यातलाच एक पास्टर, त्याने मला शिकवलं होतं की सर, कधी पण तुम्ही सेवेला बाहेर जाल तर आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं देवाच्या, आणि मग बाहेर जायचं. मला पटलं ते, आणि मी तेव्हापासून ती गोष्ट मान्य केली आणि मी करायला लागलो. पण त्यानेच नाही केली, ज्याने मला शिकवली. त्याने नाही केली, आज त्याचा सगळा परिवार उद्ध्वस्त झाला. गेल्या दिवसामध्ये तो खूप डिस्टर्ब होता, खूप अडचणीतून गेला. का माहिती का? जे मला शिकवलं ना ते स्वतःच त्याने केलं. समजते? नुसत्या गोष्टी शिकवायच्या नसतात, पहिले आपण स्वतः शिकायच्या असतात. आमेन. माझा एक स्वभाव आहे, मी फार स्वार्थी प्राणी आहे. कसा? स्वार्थी, याकोबासारखा. मला काही घेणं देणं नाही, मला फक्त ज्येष्ठत्वाचा हक्क पाहिजे. याकोबाचा हे विचार होता. याकोब जो आहे ना, याकोब आणि एसाव त्याचा भाऊ, बघा नीट लक्ष द्या. याकोब जो आहे ना, तो वरण बनवत बसला होता. काय बनवत बसला होता? मसुरीचं वरण ना. आणि एसाव थकून भागून आला, शिकार सापडली नाही. मग एसाव म्हणतो, याकोबा, हे जे तांबडं तांबडं दिसतंय ना, मला ते खायला. त्याच्यावरून त्याचं नाव एसाव पडलं. तांबडं तांबडं दिसतंय ते ना. मग याकोब काय म्हणतो बघा, एवढं आता या गोष्टीत कोणाला असा विचार येईल का की हा खायला मागतोय, त्याच्या बदल्यात आपण काहीतरी मागव? नाही, याकोब म्हणतो, मी देतो, मी तुला देतो. आता मला सांगा, याकोब जर स्वयंपाक बनवतोय, याचा अर्थ याकोबाला पण काय लागलेली आहे? भूक. बोला काय लागलेली आहे? आणि एसावाला पण काय लागलेली आहे? भूक लागलेली. नीट लक्ष द्या, भूक दोघांमध्ये आहे, पण एसावाला भाकरीची भूक आहे आणि याकोबाला आशीर्वादाची भूक आहे. हालेलुया. समजते का? एसाव म्हणतो मला वरण दे, आणि याकोब म्हणतो मला तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क दे. आमेन. एसाव म्हणतो मला काय करायचं या हक्काचं, मला वरण दे, माझं पोट भरलं पाहिजे, मी हक्क तुला देतो. आणि याकोब म्हणतो मला वरणाचं काय करायचंय, मला हक्क दे, असं पण माझं पोट भरून जाईल. हालेलुया. समजते का? याकोबाचं पोट आशीर्वाद मिळाल्याने भरलं आणि एसावाचं पोट भाकरीने भरलं. समजते का? पण फायदा कोणाचा झाला? बोला, फायदा कोणाचा झाला? उपास प्रार्थनेला आलोय ना आपण, उपास प्रार्थनेला आलोय ना. मी तुम्हाला खरं सांगतो, त्या लोकांचं पोट देव भरेल जे रिकाम्या पोटाने आलेले आहेत. जे खाऊन आले इथं ढेकर देतील ना, त्यांना देव आशीर्वादित करणार नाही. 100%. आत्मिक गोष्टी पाहिजे ना तुम्हाला, तर ही भूक मारावी लागेल. आमेन. याकोबाने ह्या भुकेकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून परमेश्वराने त्याला एसावाचा हक्क देऊन टाकला. आमेन. आणि त्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं. आणि एसावाने वरण घेतलं, भाकर घेतली, खाल्ली, तृप्त झाला, ढेकर दिली. पण अरे एसाव, तू काय गमवलं तुला माहिती का? तू स्वतःला इस्रायल बनवण्यापासून गमवलं. तू स्वतःद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण करण्यापासून गमवलं. सगळे इस्रायलाचे आशीर्वाद एसावा तू गमवून टाकले. इतका मोठा आशीर्वाद कशासाठी? फक्त एक भाकर आणि मसुरीचं, मी म्हणतो बटन चिकन असतं तरी ठीक होते, ते पण नाही ना. मसुरीचं वरण काय तुला बनवता येत नाही का? तू शिकार करतोय, तू जाऊन स्वतःला बनव ना, खाऊन घे ना. पण तो त्याच्यासाठी विकून टाकला त्याने ज्येष्ठत्वाचा. का? कारण किंमत नाहीये त्या गोष्टीची. मला काय नाहीये? किंमत नाहीये. लक्षात घ्या, याकोबाला किंमत होती म्हणून त्याने त्या ठिकाणी त्याला म्हटलं, हे बाबा, हे सगळं तुला देऊन टाकतो, भुका राहिलं तरी चालेल, पण मला तो अधिकार दे. आमेन. ते होतं त्याच्याकडे, त्याच्याकडे ती तहान आणि ती भूक होती याकोबाच्या जीवनामध्ये. म्हणून मी सांगतो, मी असा स्वार्थी व्यक्ती आहे. मला जिथं आशीर्वाद भेटेल ना, मग मी तिथं काही पण करतो. हालेलुया. समजते का? मी उपवास का करतो? कारण मला परमेश्वराकडून पाहिजे. आमेन. मी सेवा का करतो रात्रंदिवस? कारण मला देवाकडून काहीतरी पाहिजे. तुम्ही तेव्हाच प्राप्त करू शकता जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी प्रयत्न करा, अन्यथा तुम्हाला काहीच भेटणार. एका देवाच्या दासाने सुंदर सांगितलं होतं, डू द डन सी द सीन, डू द अनडन सी द अनसीन. याचा अर्थ असा होतो, जे करतायत तुम्ही आता तेच जर करत राहाल तर तुम्ही तेच बघाल जे बघतायत. पण जेव्हा तुम्ही ते कराल जे आजपर्यंत केलं नाही, तर तुम्ही ते बघाल जे आजपर्यंत बघितलं नाही. हालेलुया. डू द डन सी द सीन. जे तुम्ही करतायत ते कराल तर तेच बघाल जे आजपर्यंत बघितलंय. डू द
अनडन सी द अनसीन. जर तुम्ही त्या गोष्टी कराल ज्या आजपर्यंत केल्या नाही, तर तुम्ही ते बघाल जे आजपर्यंत बघितलं नाही. हालेलुया. मग करायला शिका. आमेन. जेव्हा काहीतरी नवीन करायला जाल ना, तर मी तुम्हाला विश्वास ठेवतो, विश्वासाने सांगतो, तुम्ही त्याप्रमाणे आशीर्वादित व्हा. आमेन. या बाबतीत ना अधिक आपण त्या ठिकाणी स्वार्थी असलो पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा घरातून बाहेर निघतो ना, आम्ही आमच्या परिवाराला पहिले देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या कृपेमध्ये ठेवतो. पण बऱ्याचदा जो व्यक्ती शिकवतो ना, तो सुद्धा ते पाळत नाही आणि तोच तिथं परीक्षेमध्ये पडतो. आणि तुम्हाला माहिती, एक व्यक्ती जर पापात पडला, परीक्षेत पडला, त्याच्यामुळे सगळा परिवार परीक्षेत पडतो. जड होऊन जातो तो व्यक्ती. काय होऊन जातो? त्या परिवारासाठी काय होऊन जातो? जड. नाही सहन होत पाप करणारा व्यक्ती एका परिवाराला. सगळं परिवार चर्चमध्ये जात असेल आणि एक व्यक्ती दारू पिऊन फिरत असेल, तर तो एक व्यक्ती आहे ना, जड होतो त्या परिवाराला. काय होतो? खरंय की खोट आहे? खरंय. एकच व्यक्ती जरी चर्च मध्ये नसेल येत ना आपल्या परिवारामधलं, तरी तो व्यक्ती परिवारासाठी जड होऊन जातो. तुम्हाला माहिती का? साहित्य, सामान ते नाही जड आहे, पापात पडलेला व्यक्ती जड आहे. आणि तो त्या घराला, त्या जहाजाला बुडवण्याचं कारणीभूत ठरतो. हालेलुया. तळाशी झोपलेला आहे, पण ते जहाज त्याच्यामुळे बुडतंय. आता नीट वाचा. आता परत तेच वचन वाचा आणि मग पुढे जाऊ आपण. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तो जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. आता योना झोप घेत पडला होता. इथपर्यंत समजलं सर्वांना? आता पुढे गंमत आहे. पुढे वाचा. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला. आता जहाजाचा जो तांडेल आहे ना, तो कोणाजवळ येऊन म्हणाला? योनाजवळ. योना झोपलेला आहे. योनाजवळ आला आणि म्हणाला, अरे झोप घेत उठ, झोप का बरं घेत पडलायस? आता आहे का बरं का? उठ, आपल्या देवाचा धावा कर. आणि तू काय कर? आपल्या देवाचा धावा. कोणाला सांगतोय? आता नीट लक्ष द्या. योनाला काय सांगतोय? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल. न जाणो तो देव आपल्याकडे काय देईल? लक्ष. योना मनात म्हणत असेल, अरे तो लक्ष देतोय म्हणून हे होतंय. हालेलुया. योना काय म्हणत असेल मनात? ए बाबा, तो लक्ष देऊन राहिला ना, म्हणूनच हे चाललेलं आहे सगळं. हालेलुया. समजतंय का? बऱ्याचदा आपल्या जीवनात संकट याच्यामुळे नाही येत की देवाचं लक्ष नाहीये. देवाचं लक्ष आहे म्हणून सुद्धा संकट आहे. हालेलुया. योनाच्या परिस्थितीत होता आणि ते जहाजच्या परिस्थितीत होतं ना, देवाचं लक्ष नव्हतं म्हणून नव्हतं, तर देवाचं लक्ष होतं म्हणून ते जहाज बुडत होतं. समजतंय का? समजत आहे का? ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये, विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे संकट येतात. किती प्रकारचे? 2 प्रकाराने. एक, देव इयोबाप्रमाणे. कोणाप्रमाणे? जर एखाद्याची विश्वासाची परीक्षा पाहिजे असेल ना, तर देव संकट येऊ देतो. आणि त्याच्यावर देवाचं काय असतं? लक्ष. बोला, देवाचं काय असतं? हे पहिलं संकट जे विश्वासणाऱ्यांवर येतं. या परिस्थितीत देव लक्ष देऊन असतो. इयोबाकडे कोणाचं लक्ष होतं? देवाने सैतानाला सांगितलं, तू सगळं कर, त्याच्या जीवाला हात लावायचा नाही, कारण माझं काय आहे? लक्ष आहे. संकट आलंय, आजार आलाय, त्रास आलाय, समस्या आल्या, पण देवाचं लक्ष आहे इयोबाप्रमाणे. आमेन. आणि दुसरं संकट असतं की जेव्हा आपण चुकतो आणि देवापासून पळतो ना, मग देव ताडण करतो आणि तेव्हा पण देवाचं आपल्याकडे काय असतं? लक्ष. हे 2 प्रकारचे संकट येतात आपल्या जीवनामध्ये. एक आपल्या विश्वासाची पारख होण्यासाठी आणि दुसरं आपल्याला परत सुधरवण्यासाठी. आमेन. योनावर जे संकट आलं होतं ते कोणतं होतं? सुधरवण्यासाठी. बोला, कोणतं होतं? आणि जेव्हा तो तांडेल त्याला उठवत होता ना, उठणारे योना, तुझ्या देवाचा प्रार्थना कर, तुझ्या देवाची धावा कर, कदाचित तो देव लक्ष देईल. तो योना मनात म्हणत असेल, गबरे तू लक्ष देतोय म्हणूनच चाललंय, उलट प्रार्थना कर, लक्ष देऊ. उलट तो म्हणत असेल मनात, हे देवा लक्ष देऊ नको, पण लक्ष होतं ना म्हणूनच चाललेलं होतं. हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याचदा परमेश्वर आपल्याकडे लक्ष देतो म्हणून त्या परिस्थितीतून परमेश्वर आपल्याला संकटातून, समस्येतून नेतो. का? कारण देवाची इच्छा आहे आपण बदलावं, आपण आपला मार्ग सोडावा. हालेलुया. त्या खलाशांना असं वाटत होतं देव लक्ष देत नाही. देव लक्ष देऊनच आहे म्हणून जहाज बुडतंय, म्हणून संकट आलेलं आहे, म्हणून समुद्र खवळलेला आहे, म्हणून ते जहाज बुडायला आलेलं आहे. कारण तो योना जो आहे ना, तो पापात पडलेला आहे आणि म्हणून देवाचं लक्ष तिथं आहे. हालेलुया. एक वचन वाचू. शास्त्रेचं पुस्तक काढा. शास्त्रे याचा 2रा अध्याय. शास्त्रेचं पुस्तक याचा 2रा अध्याय
वचन 11 पासून पुढे वाचा. शास्त्रे 2 वचन 11 पासून पुढे. इकडे इकडे इकडे. इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बाल देवांची सेवा करू लागले. इस्रायल लोक देवाच्या दृष्टीने वाईट करायला लागले आणि बाल देवाची सेवा करायला लागले. पुढे असं उलट उभं राहून शिकवणं योग्य नाही वाटत ना. नाही तर मीच वाचलं असतं. हालेलुया. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर ज्याने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवतांच्या म्हणजे सभोवताच्या राष्ट्रातील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेने करून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. परमेश्वराला काय आणली? चीड. कोणी आणली? इस्रायल लोकांनी. बोला कोणी आणली? नीट लक्ष द्या. इस्रायल लोक आहे ना राहून राहून पट्टी सोडायची ना, चांगले वागायचे आणि परत पटरीवरून गाडी उतरायची त्यांची. मग देव काय करायचं माहिती का? पाहायचा त्यांना, हे परत बिघडले, हे परत चुकीचं वागायला लागले. यांनी तेच केलं. हे परत बाल देवताच्या चरणी लागले, देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी इस्रायल लोक करायला लागले. पुढे वाचा. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बावाल व अष्टारोत यांची सेवा केली म्हणून इस्रायलवर परमेश्वराचा कोप भडकला. त्यांनी त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि देवाचा कोप भडकला आणि देवाने इस्रायल लोकांना काय केलं? लुटारूंच्या हाती दिले. कोणी दिलं? देवाने. कोणी दिलं? कोणाला दिलं? इस्रायल लोकांना. नीट लक्ष द्या. इस्रायल लोक कोणाचे आहेत? बोला कोणाचे आहेत? आणि देव त्यांना कोणाच्या हाती देतोय? का बरं? का बरं? समजतंय का? बघा, शिकवण्यासाठी परमेश्वर काहीही करू शकतो. आमेन. क्योंकि लातों के भूत बातों से नहीं मानते. छडी लागे छमछम विद्या येई लगेच. जर आपण देवाचं नाव सोडून, देवाचा मार्ग सोडून जर आपण वळलो, चुकलो, तर परमेश्वर स्वतःच त्यांना कोणाच्या हाती देतोय? लुटारूंच्या हाती. मग लुटारू काय करतील? लाड. मग काय करतील? लुटारू कोणाला म्हणतात? जे काय करतात? लुटतात. बोला काय करतात? लुटून घेतात. अशा व्यक्तींच्या हाती परमेश्वर देतो आणि म्हणतो लुटा यांना, कारण हे असे सुधरत. मला एक सांगा, लुटायला लावतोय देव. दिलेलं कोणी आहे? देवाने. तरी देव म्हणतो काय करा यांना? लुटा, कारण हे सुधरत नाहीये. लक्षात घ्या. बऱ्याचदा परमेश्वर देऊ शकतो ना, तर परमेश्वर घेऊ पण शकतो. आमेन. जर देव देणारा आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विसरायची नाही. जो देणारा आहे तो घेणारा सुद्धा आहे. आमेन. जर तुम्हाला द्यायला समर्थ आहे ना, तर तुम्हाला माझं घ्यायला सुद्धा समर्थ आहे. इयोबाचं सगळं निघून गेलं ना. इयोब काय म्हणतो? ज्याने दिलं त्याने नेलं. आमेन. इयोबाला माहिती होतं सैतान नाही घेऊ शकत. किती मोठा विश्वास आहे इयोबाचा. इयोबाला एक गोष्ट पूर्ण माहिती होती, हे संकट जे माझ्यावर आलेलं आहे ना, माझ्या पापामुळे नाही आलेलं, मी चुकलोय म्हणून नाही आलेलं. ही परीक्षा आहे माझ्या जीवनामध्ये, परमेश्वर पाहतोय. हे इयोबाला माहिती होतं. म्हणून इयोब काय म्हणतो? देवाने दिलं आणि हे आपल्याला विश्वास तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही नीतिमान असाल, जेव्हा तुम्ही धार्मिक असाल. नाहीतर देणारा घेत नाही कधीच. लक्षात घ्या. पण इयोबाला माहित होतं सैतानाला अधिकार नाही माझ्यावर, देवाला अधिकार आहे. आमेन. आणि त्याने दिले ना, तो घेऊन जाईल. हालेलुया. इयोब त्या पद्धतीने म्हणतोय. लक्षात घ्या. पण बऱ्याचदा आपण आपल्या चुकांमुळे आणि पापामुळे जेव्हा परीक्षेत पडतो ना, देव घेत नाही, लुटायला लावतो. बोला काय करायला लावतो? लुटणारे दया करत नाही. लुटणारे अजिबात दया करत नाही. लक्षात घ्या. लुटणं हा प्रकार भयानक आहे. समजतंय का? बायबल असं म्हणतं, एक व्यक्ती यरुशलेमेवरून यरीहोकडे चाललेला होता आणि तो कोणाच्या हाती सापडला? बोला बोला, कोणाच्या हाती सापडला? लुटारूंच्या. मग लुटारूंनी काय हाल केले त्याचे? नुसता पैसा लुटला? नुसते कपडे लुटले? नुसत्या वस्तू लुटल्या? नाही. मग काय केलं? अर्ध मेला करून सोडून दिलं. बोला अर्ध मेला करून. लुटारू नुसते लुटत नसतात, ते तुमचा अर्धा जीव घेऊन घेतात. ते तुमचे हाल करून टाकतात. ते तुमची परिस्थिती वाईट करून टाकतात. ते तुमची परिस्थिती खराब करून टाकतात. कारण कोणाच्या हाती गेले? लुटारूंच्या. नीट लक्ष द्या. हे कोणाच्या बाबतीत होतं माहिती का? जे तार्शिशला पळतायत. बोला कुठं पळतायत?
देवाने दिलंय ना, देवाने आशीर्वादित केलंय ना, त्या देवाला सोडून जेव्हा आपण दूर पळायला लागतो ना, मग देव लुटारूंच्या हाती देतो. आणि लुटारून नुसते लुटत नाही, आपले हाल हाल करून टाकतात, अर्धवेला करून सोडतात. आपल्याला ना आपल्याला उठता येतं, ना बसता येतं, ना स्वतःसाठी काय करता येतं. पडून होता तो व्यक्ती. कसा होता? पडून होता. आठवतो ना सगळ्यांना चांगल्या शबरोनीची गोष्ट. तो स्वतः काहीच करू शकत नाहीये, अर्धवेला पडलेला आहे, हातपाय हलवू शकत नाहीये, स्वतःची मदत करू शकत नाही, उठू शकत नाहीये. अशा परिस्थितीत लुटारू लुटतात. मग तुम्हाला गरज पडते कोणाची तरी, मग कोणीतरी येईल आणि मला मदत करेल. याजकाला निघून गेला, लेवियाला निघून गेला, मग शमरोनी आला आणि शमरोनी त्याची मदत केली. हालेलुया. नीट लक्ष द्या. जर तुम्ही देवाला विसरलात आणि तुम्ही देवाच्या विरोधात वागला ना, तर परमेश्वराला माहिती तुम्हाला परत लाईनीवर कसं आणायचं. मग देव काय करतो? काही क्षणासाठी कोणाच्या हाती सोपून देतो? लुटार. आणि लुटारू जगामध्ये एकच आहे. कोण आहेत? सैतान. बोला, कोण आहे तो? आपण ज्या 2 खुर्च्यांबद्दल बघितलं ना, एक खुर्ची कोणाची होती? दयासन. बोला, कोणाची होती? दयासन. तुम्हाला माहिती, दया फक्त देवामध्ये आहे, सैतानामध्ये तो अगदी निष्ठुर आणि क्रूर आहे. अगदी निष्ठुर आणि अगदी क्रूर आहे. समजतंय तुम्हाला मी काय सांगतो? अगदी क्रूर आहे तो सैतान. त्याला अजिबात दया माया नाहीये. आमचे हे पुण्याचे लोक आलेले आहेत ना, तिकडे एक परिवार आहे, एक समाज आहे. त्या समाजाचं नाव मी नाही घेत, पण तो समाज आहे आणि त्यांची साक्ष आहे. ते सांगायचे की सर, आम्ही जेव्हा प्रभूमध्ये नव्हतो, जेव्हा आम्ही तिथे त्यांच्या देवाचं करायचे, आम्ही प्रभूमध्ये नव्हतो, तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक सण असायचा किंवा उत्सव असायचा. तर त्या उत्सवाच्या वेळेमध्ये ते काय करायचे माहिती का? मेंढरू असतं ना, मेंढरू किंवा बोकड, माहितीये ना, तर त्या बोकडाच्या किंवा मेंढराच्या इथं रक्तवाहिनी असते. काय असते? रक्तवाहिनी. जिथं रक्त वाहत, तर तिथं छिद्र पाडायचे. ते काय करायचे? छिद्र. आणि जिवंत बोकडाचं आणि जिवंत मेंढ्याचं रक्त तोंडाने प्यायचे. समजते? मारून नाही, तो जिवंत राहायचा आणि जिवंत रीतीने त्याचं रक्त प्यायचे. विचार करा काय त्रास होत असेल त्या मेंढ्याला. एकदा मारून त्याचं मटण खाल्लेलं चांगलं, पण जिवंतपणे त्याचं रक्त पिणं म्हणजे कोणती पद्धती? हे फक्त कोण करू शकतो? सैतान. बोला, हे कोण करू शकतो? सैतान. समजतंय का? नीट लक्ष द्या. परमेश्वर हाल हाल नाही होऊ देत, पण सैतान आहे ना, हाल हाल केल्याशिवाय सोडत नाही. लुटून टाकतो तो, अर्धवेला करून टाकतो. त्याला अजिबात दया माया नाहीये. पण लक्षात घ्या, देवाची इच्छा नाही की आपल्याला त्याने लुटावं, पण आपण सुधरतच नाही ना. बायबल देवाचं वचन काय म्हणतं की त्यांनी अन्य देवतांच्या नादी लागले, नको त्या गोष्टी केल्या, देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी, देवाला वीट आणणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस केल्या ना, त्यावेळेस देवाने त्यांना लुटणाऱ्यांच्या हाती दिलं. देव सगळं सहन करतो. नीट लक्ष द्या. देव सगळं सहन करतो, पण देवाची जागा दुसऱ्याला दिलेलं सहन करत नाही. हालेलुया. जर तुम्ही म्हणतात ना, मला देवाने तारलं, मला देवाने आशीर्वादित केलं, तर एक गोष्ट लक्षात द्या, इथं जरी सुरी आली ना, तरी देवाला सोडायचं नाही. कारण दिलं कोणी? मग नील कोण? देव. ज्याने दिलं ना तो घेईल. लक्षात घ्या, ते परवडेल. पण जर त्याने लुटारूंच्या हाती तुम्हाला सोपून दिलं ना, ते परवडणार? ते हाल हाल करतील. बोला, ते काय करतील? हाल हाल करतील. लक्षात घ्या. आणि त्या लुटारूचा तसाच हाल हाल झाले. तुम्हाला माहितीये, परमेश्वराने इस्रायल लोकांना लुटारूंच्या हाती सोपवलं. लुटायला, कारण हे सुधरत नाहीये, हे ऐकत नाहीत. आज अनेक विश्वासी लोक ना लुटारूंच्या हाती पडलेले आहेत. का? कारण देवाच्या मार्गापासून दूर पळतात, देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत नाही, देवाची इच्छा जाणत नाही, परमेश्वराला समजून घेत नाही आणि तार्शिषला जाण्याचा प्रयत्न करतात. कुठे जाण्याचा प्रयत्न करतात? तार्शिषला. देवाची इच्छा नाही पूर्ण करायची, आम्हाला तार्शिषला जायचंय. देवाची इच्छा नाही पूर्ण करायची, देवाच्या मार्गात नाही चालायचं, आम्हाला तार्शिषला जायचंय. आणि तुम्हाला माहिती, म्हणून परमेश्वर त्यांना लुटारूंच्या हाती देतो. आता तेच वचन पुढे वाचा. योना नाही, शास्ते. म्हणून इस्रायल परमेश्वराचा कोप भडकला, त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करत, तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत. कशामुळे? कारण हे कोणाच्या विरोधात वागले? देवाच्या. बोला, कोणाच्या विरोधात वागले? देव स्वतःच्या नावाची थट्टा होऊ देणार नाही, त्याचा मजाक नाही उडू देत परमेश्वर. लक्षात घ्या. तुम्हाला देवाने काढलं ना मिसर देशातून, देवाला धरून राहा.
तुम्हाला देवाने काढलं ना पापामधून, देवाला धरून राहा. तुम्हाला परमेश्वराने तुमची परिस्थिती बदलली ना, देवाला धरून राहा. जर परिस्थिती बदलल्यानंतर जर तुम्ही देवाला विसरले, देव लुटारूंच्या हाती देऊन टाकतो आणि मग तिथून तुम्हाला वाचवत कोणीच नाही. मग तिथून तुमचे हाल सुरू होतात. मग अशांतता, मग आजार, मग विकार आणि मग त्रास, मग संकट, मग समस्या, एका मागून एक गोष्टी त्या ठिकाणी परिवारामध्ये सुरू होतात. का? कारण लुटारूंच्या हाती पडलेलो आहोत. का? कारण देवाच्या इच्छेप्रमाणे जगत नाही. म्हणून या समस्या, म्हणून या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. लक्षात घ्या, ते तसेच लुटारूंच्या हाती पडले. लुटारूंनी लुटलं, शत्रूंनी हाल केले. पुढे वाचा. मग परमेश्वर शास्त्री उभे करी. आता नीट लक्ष द्या. देवाने त्यांना लुटारूंच्या हाती पण दिलं, पण लक्ष कोणाकडे आहे? देवाचं लक्ष कोणाकडे आहे? इस्रायलाकडे. बोला, कोणाकडे आहे? सोडलं नाहीये देवाने, सोडलं नाहीये, लक्ष देऊन आहे. आमेन. योनाला सोडलं का देवाने? नाही. योनाकडे देवाचं काय होतं? लक्ष. पळतोय ना, पळ बेटा, माझं लक्ष आहे. जहाज फुटायवर आली, तुटायवर आली, पण देवाचं लक्ष आहे. तसंच ना, इस्रायल लोकांना देवाने लुटारूंच्या हाती दिलं, लुटू दिलं, त्रास होऊ दिला, संकटातून जाऊ दिलं, समस्यातून जाऊ दिलं. पण पुढचं वचन काय म्हणतं? मग परमेश्वर शास्त्री उभे करी. मग परमेश्वर परत शास्त्री उभे करी व ती त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवत. आणि ते त्यांना लुटणाऱ्यांच्या हातून परत काय करायचे? सोडवायचे. आमेन. म्हणजे लुटायला पण तोच देतो आणि परत त्यांच्या हातून तोच सोडवतो. हालेलुया. किती मोठी दया. आमेन. देव बापा ना, हीच ती मोठी दया आहे. काय? की तो त्रास पण करू देतो, लुटू पण देतो, पण परत ना लुटणाऱ्यांच्या हातून सोडवायला तोच योजना करतो. आमेन. त्याला माहिती आहे, जर यांच्या हातातच राहू दिले नाश होतील, म्हणून परमेश्वर परत सोडवण्याची पण योजना करतो. योनाला परमेश्वर फटके तर मारत होता. योनाला त्या जहाजामधून बुडावं तर लागणार होतं. 100% समुद्रात जायचं होतं योनाला. कुठं जायचं होतं? समुद्रात. नीट लक्ष द्या. मी विचार करतो, जर देवाची इच्छा ऐकली असती ना योनाने, तर निनवेच्या किनाऱ्यावर उतरला असता. कुठं उतरला असता? सेफ अँड साऊंड ना, सुरक्षित रीतीने. कुठं? निनवेच्या. आणि देवाची इच्छा नाही ऐकली म्हणून आता कुठं उतरावं लागतंय? कुठं? समुद्राच्या मध्यभागी. ही का उतरण्याची जागा आहे? ही उतरण्याची जागा आहे का? नाही. पण आता उतरावं लागेल. पर्याय आहे का दुसरा? नाही, कारण चुकीच्या जहाजात बसलाय ना. हालेलुया. मी विचार करतो, बरं झालं त्या काळामध्ये जहाजच होती, नाही तर योना विमानात गेला असता. मग बघा, हे ते दिवस आहेत की परमेश्वर आपल्यावर लक्ष देऊन आहे. आमेन. योनाप्रमाणे जर आपण पळायला बघू, योनाप्रमाणे जर चुकीचं वागायला बघू ना, तर मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. लक्ष देऊन आहे परमेश्वर. काय देऊन आहे? लक्ष देऊन आहे. पण लक्षात घ्या, योनाकडे पण परमेश्वराचं लक्ष होतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं, योना झोपलेला आहे. योनाला असं वाटतं, ते लोक येऊन सांगतात, अरे योना प्रार्थना कर की जेणेकरून देव लक्ष देईल. योना म्हणतो, त्याचं लक्ष आहे रे बाबा, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आमेन. इस्रायल लोक पण पाप करत होते. शेवटी देवच शास्त्रांना उभं करायचं आणि म्हणायचं, आता वाचू यांना. खूप झालं, रडायला लागले. मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांनी रडून रडून पश्चाताप केला, प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी गुलामीमध्ये होते. परत देवाने लक्ष दिलं आणि मोशेला पाठवलं आणि त्यांना म्हटलं, यांना मिस्र देशातून बाहेर काढ. हालेलुया. काही काळ देव गुलामगिरीमध्ये ठेवतो, काही काळ त्रास होऊ देतो, काही काळ संकटातून जाऊ देतो. कारण देवाला माहिती, संकटात गेलं का कोण आठवतं? बोला, कोण आठवतं? देव. हालेलुया. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो, काही गोष्टी येऊ देतो, संकट येऊ देतो, समस्या येऊ देतो, पण देवाची इच्छा आहे आपला नाश व्हावा याच्यासाठी नाही. आपण परत त्या मार्गापासून वळावं. काय करावं? वळावं. इस्रायल लोकांना देवाने लुटारूंच्या हाती दिलं, लुटू पण दिलं, त्रास पण होऊ दिला, पण शास्त्री उभे करायचं आणि परत परमेश्वर त्यांना म्हणायचं, यांना वाचव, यांना त्यांच्या हातातून काय कर? सोडव. हालेलुया. योनाच्या बाबतीत पण देव तेच करत होता ना. पळतोय ना योना, तू पळतोय ना, माझी थट्टा करतोय ना, माझी चेष्टा करतोय ना, मला तू जास्त गंभीर्याने घेत नाही ना, माझं भय धरत नाही ना, तर परमेश्वर म्हणतो, आता त्या समुद्रामध्ये वादळ सोडलं, ते जहाज बुडायला लागलं, परिस्थिती बिकट झाली, त्याच्यामुळे इतर लोक टेन्शन मध्ये आले, योनाला उठवायला लागले. योनाला कळून गेले, हे सगळं कोणामुळे आलेलं आहे? माझ्यामुळे. बोला, कोणामुळे आलेलं आहे? माझ्यामुळे. ही जाण होऊ द्या. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या परिवाराला आशीर्वादित पण करू शकतात आणि तुम्हीच तुमच्या परिवाराला श्रापित पण करू शकता. समजतंय का? एक व्यक्ती जो सगळ्या परिवाराला घेऊन डुबू शकतो, बुडू शकतो. म्हणून
अशा परिस्थितीमध्ये आपण प्रत्येकाने देवाशी विश्वासयोग्य राहणं गरजेचं, देवासोबत चालणं गरजेचं, पळायचं नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. दाविदाने एक पाप केलं त्या बेतशेबेसोबत. तुम्हाला माहिती दाविदाला इतकं भोगावं लागलं. त्याचा सख्खा मुलगा, त्याच्या पोटचा मुलगा दाविदाचा दुश्मन बनला. दावीद इकडे तिकडे पळत फिरत होता. जेवढं शौलाने त्याला हैराण केलं नाही ना, तेवढं त्याच्या मुलाने त्याला हैराण केलं. समजतंय का? समजतंय का? का? कारण त्याने कोणाच्या विरोधात पाप केलं दाविदाने? देवाच्या. बोला, कोणाच्या? आज दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो, नीट लक्ष द्या. जगामध्ये अनेक लोक पाप करतात, व्यभिचार पण करतात, खून पण करतात, मारामाऱ्या करतात, चोऱ्या माऱ्या करतात. पण तुम्हाला माहिती का, दाविदाने व्यभिचार केला सगळ्या जगाला कळलं. दाविदाने व्यभिचार केला हे सगळ्या जगाला कळला. का बरं? बाकीच्यांनी पण केला असेल ना त्या काळामध्ये, पण तो कोणालाच कळला नाही. पण दाविदाचा व्यभिचार सगळ्या का? कारण काय? कारण दाविदाला कोणी निवडलेलं होतं? ज्याला देव निवडतो ना, तो जर पापात पडला ना, देव त्याचाच तमाशा करून टाकतो. लपू शकत नाही. नुसतं 1-2 लोकांपर्यंत नाही जात ती घटना, ती डायरेक्ट जगाला जाहीर होती. बोला, कोणाला जाहीर होती? कारण देव त्या गोष्टी खपून घेत नाही. पापाला खपून घेत देव कधीच पाप झाकत नाही. पाप काय करतो? उघड करतो. बोला, पाप काय करतो? उघड करतो. म्हणून दाविदाचं पाप सगळ्या जगाला माहिती. विचारा, दाविदाने काय केलं होतं सगळ्यांना माहिती. बेतशेबेसोबत नाव सुद्धा माहिती त्या बाईचं सगळ्यांना. कोणाच्या बाबतीमध्ये? दाविदाच्या. बोला, कोणाच्या बाबतीमध्ये? हनन्या सफीराने काय केलं? पैसे चोरले देवाचे. सगळ्यांना माहिती. कारण विश्वास येत ना, पाप नाही लपवत देव. देव सगळ्यांना उघड करतो. बघा हे पाप, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते भोगलं. लक्षात घ्या. का? कारण देवाची इच्छा आहे सगळ्यांनी शिकावं त्याच्यापासून, की तुम्ही ते करू नका, तुम्ही देवाशी तसं वागू नका, नाही तर तुमचाही तसा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही. देव त्याच्या दासासोबत 2 गोष्टी करतो. एक, जर तो चांगला असेल, देवाचं भय धरणारा असेल, तर देव त्याला इतका उंच करतो की सगळे लोक ओळखतात. हालेलुया. सगळं जग त्याला ओळखतं. आणि दुसरी गोष्ट, तोच दास जर पापात पडला ना, देव त्याची एवढी बदनामी होऊ देतो की सगळ्या जगाला कळलं पाहिजे की बघ हा पापात पडला. आणि हा दास असून सुद्धा मग परमेश्वर त्याची ती दुर्दशा सगळ्या लोकांना दाखवतो. बघ, याला म्हणतात की परमेश्वर जेव्हा न्याय करतो ना, तो असा असतो. तुम्ही लपवू शकत, झाकू शकत नाही. लक्षात. मी डोळ्यांनी पाहिलेत असे सेवक की जे पतित झाले, सगळी बदनामी झाली. ते लाख लपवण्याचा प्रयत्न करतील. नाही, देवच लपू देणार. देवच लपू देणार. देवच उघड करतो. का? कारण देवाने तुला निवडलं होतं रे, देवाने तुला दान दिलं होतं, देवाने तुला अभिषिक्त केलं होतं, पण तू त्याची किंमत जाणली नाही. तू विकून दिला ना स्वतःला. मग तुझी बदनामी देवच करतो. कळू दे आता जगाला की तू, देव स्वतःची निंदा का होऊ देईल? देव स्वतःची थट्टा का होऊ देईल? देव म्हणतो तुझी थट्टा व्हायला पाहिजे, आता तुझी चेष्टा व्हायला पाहिजे, लोकांनी तुझी मजाक उडवली पाहिजे. का? कारण तू माझी थट्टा उडवली ना, माझी थट्टा करण्याचा प्रयत्न केला. मग परमेश्वर म्हणतो तुझी थट्टा होऊ दे. समजतंय का? हा, बायबल असं म्हणतं, हा योना तिथं झोपलेला आहे, ते खलाशी घाबरलेले. त्या खलाशांनी काय केलं शेवटी? त्या खलाशांनी पुढे वाचा वचन. त्यांनी एकमेकांना म्हटले, चल आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल. चिठ्ठ्या टाकू आपण. नीट लक्ष द्या. देव म्हणतो चिठ्ठ्या टाका. हा, पुढे त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. बरोबर योनाची चिठ्ठी निघाली. उघड करतो परमेश्वर की कोण पापी आहे. हालेलुया. तुम्ही नाही लपून राहू शकत जर तुम्ही सेवेत आहात तर. जर तुम्ही मंडळीत आहात ना, देव मंडळीत पापाला झाकून ठेवत नाही, नावासहित उघड करतो. हालेलुया. कळतंय का? पापाला झाकून जात, आत्मिक जीवनात पाप झाकून राहत नाही, उघडच होईल. लक्षात घ्या. योनाची चिठ्ठी निघाली. उघड झाला तमाशा. अरे हाच रे पापी जड ना, ज्याच्यामुळे जहाज काय होतंय? बुडतंय. बोला, जहाज काय होतंय? बुडतंय. मला एक गोष्ट तर नेहमी कळते. एक लक्ष द्या. जर तुम्ही खरे असाल ना देवाचे दास किंवा विश्वासी, तर पहिली गोष्ट, देव तुमची बदनामी होऊ देणार. आणि झाली तरी मी तुम्हाला सांगतो, परत त्या बदनामी जी झालेली ना, त्याचा सन्मानात उपयोग करेल. आमेन. समजतंय का? योसेफाबद्दल त्या ठिकाणी त्या बाईने सांगितलं पोटिफराच्या, की याने माझ्यासोबत व्यभिचार केला. योसेफाने केला होता का? नाही केला होता. तुम्हाला माहिती, तरी योसेफाला जेलमध्ये जायला लागलं, तरी त्याला अपमानित व्हायला लागलं, तरी त्याला सहन करावं लागलं. पण बायबल असं म्हणतं, त्याच जेलमधून देवाने काढलं आणि त्याला मिस्र देशाचा अधिपती बनवून टाकलं. हालेलुया. पोटिफरापेक्षा वरच्या पोस्टला जाऊन देवाने कोणाला बसवलं? योसेफाला. का?
कारण खोटा आरोप होता ना. आरोप कसा होता? जर तुमच्यावर खोटे आरोप असतील ना लोकांकडून लावलेले, तर विश्वास ठेवा तेच आरोप तुमच्या सन्मानामध्ये बदलतील. हालेलुया. लोक जर तुमच्यावर खोटे आरोप आणि खोटं शेण फेकत असतील ना, विश्वास करा, आनंदाने ग्रहण करा, कारण तुमच्यावर झालेले आरोपच तुमचा मुकुट होतील. हालेलुया. तुमच्यावर झालेले आरोपच तुमचा काय होतील? मुकुट होतील. आमेन. होऊ द्या ना आरोप, काय फरक पडत नाही. पण लक्षात घ्या, जर खरंच पापात पडलेले असाल ना, तुम्ही स्वतःला जितके झागाल तेवढे परमेश्वर तुम्हाला काय करेल? उघड करेल जगासमोर. नाही झाकू शकत तुम्ही, नाही झाकू शकत. कारण देव स्वतःच्या नावाची थट्टा होऊ देत नाही, नाही होऊ देत. उपहास होऊ देत नाही. म्हणून परमेश्वर त्याचा उपहास करतो जो तसा वागतो, त्याची बदनामी करतो जो तसा वागतो. परमेश्वर म्हणतो तुझ्याच नावाची थट्टा होऊ दे आणि तुझ्याच नावाची चर्चा होऊ दे. समजते का? चिठ्ठी कोणाची निघाली? योनाची. आता लक्षात घ्या, जर तुम्ही आणि मी देवाच्या विरोधात पाप करू, आपण जर देवाचा मार्ग सोडून तार्शिशला पळू, तर लक्षात घ्या चिठ्ठी कोणाच्या नावाची निघेल? आपल्याच. बोला, कोणाच्या नावाची निघेल? निंदा कोणाची होईल? चिथू कोणाची होईल? लक्षात घ्या, सगळ्यांना कळेल की हाच कारणीभूत आहे. आपण लपवू शकत नाही. योनाच्या बाबतीत तेच झालं. योना लाख स्वतःला लपवत होता, पण देवाने त्याला लपू दिलं, त्याला उघड केलं. तोच तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आमेन. देवाचं वचन आपण जे गलती करसपत्र 6 आणि 7 मध्ये वाचतो, तेच वचन परत वाचू आपण. फसू नका, फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल, त्याचेच त्याला पीक मिळेल. आमेन. योनाने जे पेरलं ना, त्याच तो पीक कापत होता. समजतंय का? देवाला दोष लावू शकत होता का? देवाची प्रार्थना तरी करू शकत होता का? काय ती दुर्दशा योनाची, की देवाला हे पण नाही म्हणू शकत काय, की देवा मला वाचव. हे पण म्हणू शकत नाही ना तू, की देवा मला काय कर, वाचव. दाविदाने पाप केलं, बेतशेबेला मुलगा झाला. समजते का? आणि देवाने सांगितलं होतं तो मुलगा जगणार, काय होईल? तो मरेल. दावीद प्रार्थना काय करतो माहिती का? वाचव ना देवा त्याला, वाचव ना देवा. वाचवलं देवाने? नाही. प्रार्थना करून पण उपयोग होत नाही. मग जेव्हा तुम्ही देवाच्या विरोधात वागतात ना, आणि जे संकट येतं ना, ते संकट असं असतं ना, की देव तुमची प्रार्थना पण नाही ऐकत. योनाला चांगलं माहिती होतं, ह्या परिस्थितीत मी देवाला मागितलं ना, की हे वादळ शांत करता नाही होणार. देवाला जर मी सांगितलं ना यांना वाचवता नाही होणार. योनाला माहिती होतं मला पर्यायच नाही, आता मला पर्याय नाही. कुठं उतरावं लागेल आता? अर्ध्याच रस्त्यात, समुद्रावर. रस्ता असता तर परवडला असता हो, पण हे काय आहे? समुद्र. बोला, काय आहे? आता कुठं उतरायचं? योना कुठं उतरायचं? पण जहाज पुढं पण जात नव्हतं आणि मागं पण येत नव्हतं ना. जहाज जागेवरच त्या ठिकाणी बुडत आहे, कारण वादळ जेवढं चाललेलं आहे, जहाजाला ते हलू देत नाही. जहाज एकाच जागी थांबलेले. मग काय करायचं? योनाला माहिती होतं फेका आता मला पर्यायच नाही, मला इथंच उतरावं लागेल. समजतंय का? हे असतात पाप जे आपल्याला बुडवतात. असे असतात पाप जे आपल्याला पुढे पण जाऊ देत नाही, मागं पण येऊ देत नाही. असे असतात पाप जे आपल्याला प्रार्थना पण नाही करू देत. असे असतात पाप जे देवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचू सुद्धा देत. असे असतात पाप जे देवासमोर आपल्याला तोंड घेऊन जाऊ देत नाही. असे असतात पाप जे आपल्याला देवासमोर उभं राहायची योग्यता सुद्धा देत नाही. त्यापेक्षा ते पाप सोडा. हालेलुया. सोडा त्या गोष्टी की ज्या तुम्हाला देवासमोर येण्यासाठी अडचणी निर्माण करतात, आपल्या प्रार्थना देवापर्यंत जाण्यासाठी अडचणी निर्माण करतात, माझी प्रार्थना देवाने ऐकावी यासाठी अडचणी निर्माण करतात. सोडा ते पाप, सोडा त्या गोष्टी. देवाची इच्छा. हालेलुया. पण एक लक्ष द्या, देवाचं लक्ष आहे. बोला, देवाचं लक्ष आहे. तयारी ठेवायची. आता चूक कोणी केली? तार्शिशचं तिकीट कोणी काढलं? अरे बोला ना, योना. देवाने काढून दिलं का? मी काढलं ना, माका भोगावं लागेल. सुट्टी नाही. चूक आपण केली ना तर सुट्टी नाही. कुरकुर नाही करायची. मग हे का झालं, कसं झालं, काबर झालं, मग किती वेळा लागेल, अजून किती दिवस सहन करायचं नाही. ते आता तू नाही ठरवायचं. ते कोण ठरवेल? देव. ते परमेश्वर ठरवेल. योना, तू किती दिवस माशाच्या पोटात राहशील ना, हे आता तू देवाला आयडिया नाही द्यायची. हे देव ठरवेल आता तुला किती दिवस त्याच्या पोटात ठेवायचं. हालेलुया. तो काढतो का नाही काढत का, मध्येच पचवून घेतो, हे ते मासा आणि देव ठरवेल. समजते का? कोण ठरवेल? मासा आणि देव. तू फक्त आता कशात जाण्याची तयारी कर? माशाच्या पोटात. पापात पडले ना तर तयारी ठेवायची. कुठं जायची? माशाच्या
पोटात. मग पुढे काय होईल हे कोण ठरवेल? देव. आपण नाही ठरवू शकत. समजतंय का? हे देवाच्या हातात. दाविदाला कसं वाचवायचं हे देवाला माहिती होतं, पण दाविदाने किती सहन करायचं हे देव ठरवेल. लक्षात घ्या, दावीद नाही ठरवू शकत की बस झालं प्रभू आता माझ्याने सहन नाही. दाविदाला म्हणतो नाही रे बाबा हे मी ठरवेल. पाप करताना तुम्हाला विचारलं का? पाप करताना तुम्हाला विचारलं का? मग आता मी तुला कशाला विचारू? मग परमेश्वर ठरवेल. समजतंय का? म्हणून पाप करूच नका की जेणेकरून ही परिस्थिती आपल्यावर येणार नाही. पळू नका, देवाचा उपवास व्हायचा. परमेश्वर ठट्टो में खुदा कभी भी अपना मजाक मनुष्य को उड़ाने नहीं देता. आमेन. परमेश्वर कधीच स्वतःची थट्टा आणि स्वतःची चेष्टा होऊ देत नाही. आपलीच चेष्टा होईल आणि आपलीच थट्टा होईल. विचार करायसारखी गोष्ट आहे. चिठ्ठी कोणाची निघाली? हे सगळे जहाजातले लोक योनाला कसे बघत असतील बरं? आदर आले ना? काय मोठा माणूस आपल्यामध्ये बसला आहे. विचार करा, त्यांना वाटत मरणार आहे तुझ्यामुळे आम्ही मरतोय ना. किती कोणी शिव्या देत असेल, कोणी त्याला मारायला उठत असेल, कोणी रागाने बघत असेल. योनाकडे एक नजर सुद्धा चांगली नाही, कारण सगळ्यांना माहिती संकट कोणामुळे आलंय? याच्यामुळे. विचार करा, त्या सगळ्या लोकांची दृष्टी योनावर किती रागाने असेल. एक पण चांगला बघत नाही त्याला. का बरं? कारण योना कुठं पळून जातोय? तार्शीशला. कोणाच्या नजरेपासून? कोणीच चांगलं म्हणणार? कुठंच आदर मिळणार? कुठंच सन्मान होणार नाही. हालेलुया. पळूच नका ना मग तार्शीशला. समजतंय का? पळू नका. निनवेला गेलेलं परवडलं ना? किमान जमिनीवर तर उतराल. हालेलुया. इथं भर समुद्रात उतरण्यापेक्षा ते चांगलं होतं ना. जमिनीत तर उतराल कमीत कमी. इथं अर्ध्या रस्त्यातच उतरावं लागतंय. म्हणून मी सांगतो, देव जे करतो ना चांगल्यासाठी करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे झाला. हालेलुया. देवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करायचा, देवाच्या इच्छेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण देव स्वतःची थट्टा कधीच होऊ देत. हा, देव स्वतःचा मामा होऊ देत. कामापुरता बोला बोला, कामापुरता. एक गोष्ट लक्षात घ्या, देव स्वतःचा मामा होऊ देत नाही. अनेक लोकांना वाटतं मी आरोग्य भेटलं का परत जाईल. नाही होऊ देणार देव स्वतःचा मामा. लक्षात घ्या, तुझा हा आजार बरा होईल आणि त्याच्यापेक्षा डबल आजार तुला जडेल. समजतंय का? कारण तू कोणाला फसवतोय? मुला कोणाला फसवतोय? देवाला. देव कधीच स्वतःला कोणाला फसवू देत नाही. कामापुरतं यायचं आणि देवाकडून आशीर्वाद घ्यायचे आणि नंतर आपल्या सोयीनुसार तू कोण आणि मी कोण. लक्षात घ्या, तुम्ही माणसाला फसवू शकता, देवाला फसवू शकत नाही. देवाच्या हातात जर सापडले ना, सापडले म्हणजे काय, सापडालच. लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर आपली दुर्दशा जी होईल ना, तिच्यातून आपल्याला कोणी वाचू शकत. ती निंदा जी असेल ती भयानक असेल, तो अपमान जो असेल तो भयानक असेल, ती थट्टा जी असेल ती भयानक असेल. त्याच्यापेक्षा देवाच्या हाती सुरक्षित राहा. आमेन. देवाच्या विरोधात वागणं सोडून द्या आणि देवापासून दूर पळणं सोडून द्या. हालेलुया. कारण वचन म्हणतं, धोका न खाओ ना, फसू नका, कारण देवाचा उपवास व्हायचा नाही. मनुष्य जे काही करतो त्याचेच त्याला पीक मिळेल. आमेन. योना तेच फळ त्या ठिकाणी भोगतोय. आणि मग ती वेळ आली योनावर की त्याच्या नावाची चिठ्ठी निघाली. अजून बाकी आहे पुढं योना बाकी आहे. तो योना आपण परत संध्याकाळी बघू. आमेन. उरलेला योना केव्हा बघायचा आहे आता? समजतंय का? कारण आपल्यामध्ये पण कोण बसला आहे? कुठेतरी बसला आहे ना, मनामध्ये कुठेतरी आहे. थोडा थोडा, छोटा का असेल पण योना आहे आपल्यामध्ये. तो योना बाहेर निघणं गरजेचं आहे. आमेन. आणि तो योना निनवेला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर ह्या दिवसात आपल्याशी बोलतोय. आणि मी विश्वास ठेवतो, भले तुम्ही नका ऐकू पण तुमच्यात जो योना आहे ना त्याला ऐकू द्या. हालेलुया. आजचं वचन कोणी ऐकायचंय? आपल्यामध्ये कोण बसलाय? जो देवाची इच्छा पूर्ण करू देत, देवाला आवडेल असं जगू देत नाही. जो मला वारंवार कुठं जायला लावतो? नवापूरला. कुठं? आपल्यासाठी नवापूर काय आहे? तार्शीश. आपल्या नवापूर तालुक्यासाठी नवापूर तार्शीशच आहे. बरेच लोक मीटिंग सोडून कुठे जातात? तार्शीशला. कुठं? तार्शीशला. आपल्यासाठी ते तार्शीश पेक्षा मोठं नाही, तेच आहे तार्शीश आपलं. समजतंय का? बोला येशू मसीह की. मी प्रभूला धन्यवाद देतो. दानियल, कालच्या बोलण्याचा फरक पडला ना, संख्या कमी नाही झाली. बाहेर पण बसलेत लोक. प्रभूला धन्यवाद की तुमच्यातला योना बाहेर निघाला. हालेलुया. पडून नाही गेले. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. मला काय फरक पडत नाही. मी 10 लोकांसाठी पण संदेश देतो, पण फरक त्या देवाला पडतो ज्या देवाने तुम्हाला इथे बोलवलेलं आहे.
आमेन. आपण चर्च मध्ये येतो कोणा सेवकासाठी नाही येत, लक्षात घ्या, देवाच्या सन्मानासाठी येतो. हालेलुया. म्हणून देवापासून दूर पळूच नका, नाही तर तुम्ही तार्शिशलाच जाल आणि मग परीक्षेत पडाल. म्हणून देवासोबत राहण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करा, नाही तर देवाला माहिती योनाला कसं पकडायचं. हालेलुया. मी विश्वास ठेवतो की हेच वचन परमेश्वर पुढे घेऊन जाईल आणि आज संध्याकाळी परत परमेश्वर काहीतरी आपल्याशी विशेष बोलेल. त्या प्रार्थनेनुसार या की देवाने माझ्याशी बोलावं. आमेन. समजतंय सर्वांना? आज आपण ज्या गोष्टी शिकलो त्याच्याकडे परत एकदा लक्ष द्या. जहाजाला जड कोणी केलं? योना का जड होता? पापामुळे. बोला कशामुळे? म्हणजे जो व्यक्ती पापात असतो तो त्या परिवारासाठी काय होऊन जातो? जड होऊन जातो. आणि त्या परिवाराला बुडवण्यासाठी तो व्यक्ती कारणीभूत असतो. समजतंय ना? दुसरी गोष्ट, योनाला ते सांगत होते देवाकडे प्रार्थना कर की तुझेने करून देव काय देईल? लक्ष देईल. योनाच्या मनात विचार आला, अरे बाबा देव लक्ष देतोय म्हणूनच हे होत आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये देवाच्या विरोधात वागल्यामुळे समस्या येतात, समजून घ्यायचं देवाचं लक्ष आहे म्हणूनच होत आहे. म्हणून प्रार्थना करून पण उपयोग होणार नाही होणार. जोपर्यंत देवाला वाटतं ना की तू बदलत नाहीये, तू सुधरत नाहीये, तोपर्यंत आपल्या प्रार्थना पण ऐकल्या जात नाही. लक्षात घ्या. या गोष्टी ज्या आज आपण शिकलोय, विश्वास ठेवा की परमेश्वर त्यानुसार चालण्यासाठी आपल्याला कृपा देऊ. आमेन. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण थोड्या वेळ एक वर्शिप मध्ये जाऊ आणि मग आपण प्रार्थना करू. सर्वजण आपले डोळे बंद करा. खरंच देवा, आज आम्ही तुझ्या वचनातून पाहिलं योना संदर्भात तुझ्यापासून दूर पळून जात होता परमेश्वर, पण पळू शकला नाही. अर्ध्या रस्त्यातच त्याला गाठलं. ज्याचा आधार घेऊन पळून जात होता तीच गोष्ट बुडायला लागली. खरंच परमेश्वर, आम्ही कुठं पळून जाऊ तुझ्यापासून? कारण दावीद पण तेच म्हणतो, आकाशात चढून गेलो तरी तिथं तू आहेस, अधोलोकाच्या खाली जरी मी अंथरूण घातलं तरी तिथं तू आहेस. अंधार देखील तुझ्यापासून काहीच लपवत नाही. आम्ही कुठं लपून जाऊ, कुठं पळून जाऊ तुझ्यापासून? हो परमेश्वर, आम्ही तुझ्या जवळ यावं, आम्ही तुझी वाणी ऐकावी, तुझी इच्छा जाणावी. तू आमच्यावर प्रेम करतोस म्हणून आमच्याकडून अपेक्षा करतो देवा. आमचं आत्मिक जीवन आम्ही तुझ्यासाठी काय करतो त्याच्याने नाहीये प्रभू, तर आमचं आत्मिक जीवन आम्ही तुझ्याशी कसं वागतो त्याच्याने आहे. आम्ही तुझ्याशी विश्वासयोग्य राहावं, विश्वासूपणे वागावं देवा. ह्यासाठी तू आम्हाला सहायता कर, कारण तुला तेच आवडतं परमेश्वर. तू वचनाचा परमेश्वर आहे. म्हणून आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे चालव, आम्हाला तू सहायता कर आणि तुझी इच्छा तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. धन्यवाद ईश्वर.